नमस्कार मंडळी, तर आज आपण पाहणार आहोत मसालेदार कारल्याची रेसिपी। तर मी 2-3 कारली घेतलेत आणि अशी मस्त अशी राऊंड शेपमध्ये कट करून घेतलेत। कारलं म्हटलं की सगळ्यांना कारलं न खाताच तोंडावर कडूपणा आल्यासारखं दिसते, पण अशा पद्धतीने जर कारलं बनवून खाल्लं तर पुन्हा पण बनवून खावं अशी इच्छा होईल नक्कीच। तर मी 2-3 कारली घेतलीत आणि ही अशी राऊंड शेपमध्ये कट करून घेतलीत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेल्या बिया वगैरे कडूपणा सगळा काढून घेतला आणि थोड्या वेळासाठी मीठ लावून ठेवायचं आहे। कारले हे पौष्टिक असते, पण आम्हाला खाण्यासाठी कंटाळा येतो, पण अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून खा। इथं कारल्यातील सगळा कडवटपणा काढून इथं त्याला आतल्या बाजूनं मीठ लावून ठेवले। प्रत्येक राऊंडला मीठ लावून जर ठेवला त्यातील कडूपणा जातोय। मीठ लावल्यानंतर अर्ध्या तासासाठी इथं मी कारली बाजूला झाकून ठेवलेत आणि त्याच्यासाठी आता मसाला बनवायला घेतला। मसाल्यामध्ये मी घेतले तिथं भाजलेले शेंगदाणे, खोबरं थोडं भाजून घेतलं, लसूण घेतले, टमाटा घेतलाय, तिळ्या घेतलेत पांढऱ्या, जिरं घेतले, हळद, मीठ, तिखट घेतले आणि अर्धा लिंबू घेतला। हे सगळं आम्ही मिक्सरमध्ये घालून मिक्सर करून घ्यायचं आहे। पाणी न घालता याच्यामध्ये फक्त लिंबू थोडंच पिळून आम्ही मिक्सरला वाटण तयार करून घेतलेलं आहे। आणि आता हे मीठ घालून ठेवलेलं कारलं चांगलं स्वच्छ 2 वेळा गरम पाण्यानं धुवायचं। हे बघा, कारलं धुवून झाल्यानंतर मिक्सरला लावून घेतलेला मसाला अशा पद्धतीनं कारल्यामध्ये भरून ठेवायचा। सगळे कारल्याचे राऊंड साहित्य मसाला भरून ठेवायचं फुल, आणि जोपर्यंत फुल भरत नाही असं दडपत आपण भरायचं। हलक्यावर भरलं तर मसाला फ्राय करताना बाहेर निघू शकतो, त्यामुळे थोडं जास्त मसाला भरावा। इथं अशा पद्धतीने सगळा मसाला भरून झालेला आहे। कारलं रेडी आहे आमचं। आता आम्ही त्याला फ्राय करणार आहे। कढईमध्ये तेल घेतलं आहे, तेल चांगलं उकळायला आल्यानंतर कारली फ्राय करून घेतलेत। आरतून परतून हलक्या ह्याच्यावरती आपण कारली फ्राय करून घ्यायचं। इथं जास्त त्याला हलवायला जायचं नाही किंवा मसाला हा बाहेरसुद्धा निघू शकतो। तर कारली फ्राय करून झालेली आहेत। फ्राय केलेलं कारलं रेडी आहे। आता नंतर आपण फोडणीसाठी इथं कढईमध्ये तेल घेतलं आहे, कांदा घातला आहे आणि 2 सोले किंवा तुम्ही चिंच वापरू शकता, आणि फ्राय केलेले कारले त्याच्यामध्ये घालून थोडा उरलेला मसालाही त्याच्यात ॲड करायचा आणि हलक्या हातावरती इथं परतून घ्यायचं कारलं। त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि 5 मिनिटासाठी कारले शिजवायचं। खूप छान मसालेदार कारलं आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।